अगं बारीक, अगं बारीक, हॅलो दिसते तू बारीक, अगं बारीक तू, हॅलो बारीक येते कंबर, डोल झाली डोल. लाडत आलंय का? अरे मॅडम 8 दिवसावर इलेक्शन आले, काही विचार केला का नाही? हा तुम्हाला सांगतो, आमदार झाले खासदार जर झाले ना तर एक बायको भेटेल, त्याचं पण फॉर्म भरून टाकणार मी. 8 दिवस आले पर तुम्ही काही विचार केला का नाही? बायका काय फॉर्म भरून भेटतात का? येऊ का फॉर्म भरून? कळलं का? नाही भाई, ते फिक्स डिपॉझिट आहे भावाच्या नावावर. कळलं का? उसको कोई छेड नाही सकता, कोई हात नाही लगा सकता. अरे मित्र डेंजरच झालंय. कुंभ शिकवली काय तू तिला? अरे त्यांचं राहून दे, इथं आता आपल्याला मोठी कामं. मॅडम आपलं 8 दिवस आले, काय बघा भावाचं. मॅडम आपलं स्वप्न लय मोठे, तुम्ही ना असं मनावर घ्या रे मॅडम. तेच मनावर घेत नाही, काय नाही. तुम्हाला सांगतो, तुम्ही जर आता आमच्या सपोर्टला आले ना भाई, लगेच लग्न होईल तुमच्या भावासोबत. मला माहिती तुम्ही असं तळमळ करता, आईला वय व्हायचं. बरं मी आमदार होतो नाही का, काय सरपंच होईल मग भावासोबत लग्न करा. अरे सरपंच तुला व्हायचं होतं राव. हा राव, सरपंच आपल्या मला व्हायचंय. आणि खासदार झाले एक बायको फ्री, मग मला खासदार पण बनायचे. बरं वाटलं तुम्हाला जर वाटलं की आमच्या भावाकडे काय पण नाही तर भावाला नरेंद्र मोदी बनवू डायरेक्ट. ओय लांबच्या जागी आलं होतं, बसल्या जागी आलं होतं, लांबचे सूत्र आलं का? असं असं आपला दाद्या. हा मॅडम नात करती दुनिया जारी, दादा आपला सर्वात भारी. मग मॅडम करा आमच्या भावाचा विचार करा. तुम्ही नाही करणार तर कोण करणार? तेच बाबा वाक्य रिपीट करायला नका मला, हे बोर व्हायला लागले मला. करा भावा, बोर व्हायला लागले तुमचं ऐकून 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 ऐकून. एक काम करा आमच्या भावासोबत लग्न करा, आम्ही तुम्हाला काही बोलणारच नाही. वाटलंच तर भाऊन तुम्ही सेपरेट राहत जावा बेडरूम मध्ये, आम्ही हॉलमध्ये राहत जाईन. बापरे, अरे मग बेडरूम मध्येच राहणार ना का? पंख्याला टाकणार असं गार 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 बेडरूमच्या. हा झालं. मला काय म्हणायचे, आपलं गरज आहे ना, मग तुम्हाला सांगतो मी, तुम्ही बेडरूम मध्ये राहत जा, आम्ही हॉलमध्ये राहत जाईन. मला तुमची तोंडच नाही बघायची. मग आम्ही निघून जातो, फक्त तुम्ही लग्न करून फक्त बेडरूम मध्ये राहा. कळलं का? नाही एक काम करतो, आम्ही दुसऱ्या बेडरूम मध्ये गेलो की तुम्हाला फोन करून सांगत जाईन बाहेर यावं, आम्ही इकडे आलो. अरे किती बॅलन्स जाईल आपल्या फोनचा? कशाला एका वहिनीसाठी बॅलन्स जाईल? 300 रुपयाचा बॅलन्स. कळलं का? पैसा आहे ना असं उडवायचं नाही रे. आणि मला काय म्हणायचंय मॅडम, आम्ही पण गरिबी बघितली तुमची, आता सॉरी आमची गरिबी. मॅडम प्रत्येक श्रीमंत गरिबीतूनच वर येतो. कळलं का? पण आम्ही जन्माचेच श्रीमंत आहे. जन्माचेच गरीब म्हणायचं होतं, चुकून श्रीमंत आलंय तिथं. हो काय करू, जेव्हा मला स्वतःला गरीब म्हणतो ना तोत्री होती माझी. बोलूच नाही वाटत मला गरीब, कारण की गरीबच नाही ना मी. मॅडम मी जन्मलेलो का? मी नाही का त्या बेडवर नाही का पाण्यात झोपलो होतो, पाळणा माझ्या भावंडा सोन्याचा बनवलेला. आईला सोन्याचा पाळण्याला चांदीची दूर. आमच्या परीला ताप आलाय, आम्हाला जायचंय घरी. तुला ताप आलाय का? जा घरी. चाललंय आम्ही घरी. नाही तुम्ही थांबा, तिला पाठवा. तिला तुमचं काही काम आहे घरी? आली तरी जबाबदारी आहे. हा ती मम्मी कुठे? तुम्हाला काय करायचंय? जोरात बोल ना थोडे. बोल. बरं झालंय का? हा परी डायलॉग कुठे गेला आज तुझा? तो डायलॉग राहिला दिवाने झाले ना आम्ही तुमच्या डायलॉगचे. आली परी, तिला जाऊन दे घरी, तुम्ही या आमच्या घरीच खाऊ चहा खारी. मॅडम चला आमच्या घरी, तुम्हाला देतो मस्त खायला चहा पुरी. चहा खारी नाही पुरी. बरं. अरे तुमच्या सासूने बटाट्याची भाजी बनवली, माझी मदर इंडिया म्हणली मस्त तू खासदार बनतोय, आमदार बनतोय, एक बायकोन मला चपात्या लाटायला, एका बायकोन भाकरी थापायला, भावाचं तर होऊन जाईल, आणि बटाटे बनवती. आमच्या सासूला मी काय बोललो माहितीये का? आमच्या बायकांची गरजच नाही, म्हणजे भावाची बायको येणार म्हणलं सगळं समजणार नाही. आई म्हणली माझ्या बाबा सोन्या आपण तिकडे जाऊ काशीला. ते लग्न करून ते घरातलं काम. आता तुम्ही फक्त लग्न करा जाऊन काशीला. करा मॅडम आमच्या भावासोबत लग्न. आमच्या भावाचं बी चांगलं होईल, तुमचं बी चांगलं होईल, तुमच्या सासूचं बी चांगलं. आपलं तुमच्या सासू चांगलं आहे. तसं बापान मुलं काहीतरी चांगलं करून ठेवलंय. हा 3 सोन्यावाने आपले मोठा होता, सोन्यावाने जास्त हाईट होती ताई. हो राव, हा राव आठवतंय ना? पप्पांची तारीफ करणं चांगलं असतं, कळलं का? एवढंच आई समोर करून शकत, चपलीने बडवण. ती तारीफ होती का? तारीफच होती, कॉम्प्लिमेंट्स होते. आज बाप हॅन्सम असलं ना सगळं काय होऊन जातं. बाप हॅन्सम पाहिजे. बाळा आधी हाईट वाढव, मग बोल. मला पण वाकायला लागतंय, मग बोलायला लागतंय. हाईट बघ, आपल्या हाईट नाही मॅच करत कुठलाच भाजन.
हो तुला कोण पोशी शिकवली का तुझ्या दीदीने? दीदीला फाईट टाक बरं. अयो अयो त्याचं काय आपल्या किती मारायचं नसतं. जोरात मारायचं. नाही बाबू, मी काय म्हणतोय बरं ह्याला मारून दाखव चल. नको नको नको. बघा पोर तुमची बरोबर करायला बोलायला लागला त्यांच्या म्हणतात एकमेकांना तेच ते तुम्हाला आमच्या पशी द्या. ए, चल चल अयो, अयो. तुला अक्कल पाहिजे ना, तिला ताप आलाय सांगितलं तर तिला ए, मारायला तुला येतो. ताप आलाय का माझ्या ध्यानात लाडे शिक्षण पाहिलं कमी पोरांना तुझं तर माझं तर आता आयुष्यात तर अरे थांबा मला पळून येत नव्हतं आता. अयो, अयो, अयो. बरं झालं. सोड तिला. सोड. मला वेगळं वाटलं लावायचं. सोड. हा माऊलीला घे. मी काय म्हणतो मॅडम आपलं वहिनी बापरे, वहिनी आमच्या भावासोबत लग्न करा तुम्हाला पण अशीच पोरगी होईल. आई शपथ तिला हे खाई ना डबल 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 झलकी नाही पाहिजे ना आपल्याला. हे बोललंय झालं. हा कसली मारती राहू हल्ली आईच्या चापडीत दुपटीत आपल्या भावाला सण नाही व्हायचं. तेच आपला भाव हानीन परत पोरीलाच. हा एक तरी ना माझा भाऊ तुमच्यावर लय जीव लय जीव की प्राणी काय सांगू. आमच्या भावाने तुमच्यासाठी आपलं आता माझ्या काही प्रश्नांची उत्तरं द्या. बोला बोला तुमच्या प्रश्नाची उत्तर द्यायला थांबले आम्ही. पहिला माझा प्रश्न, तुमची वहिनी पळून गेली बरोबर? नाही गेली का इथे? हा तुम्ही कधी पळून गेले? तुम्ही तर दररोज भेटायला येता. तुम्ही कधी पळून जाता? उत्तरं नाही द्यायची का? बरोबर हा गेली पळून गेली. इकडं. ती सगळी पळून गेली तिचं नाव नका घेऊ. दळभद्री होती ती आमची वहिनी. सोडून पळून गेली. हा, आमच्या भावाला सोडून नाही गेली मॅडम, ती घर सोडून गेली. घर सोडून गेली मग माझ्या भावाने तिला सोडून दिली. हा ठीक आहे. हा बरोबर. मग दुसरा सीन तुमचा असा आहे की तुमची इच्छा आहे मी तुमच्या भावासोबत लग्न करावं. हा माझा तिसरा प्रश्न असा आहे की तुमची ही समस्या आहे की गावातल्या सगळ्याच बायका तुमच्या वडिलांवरती फिदा आहेत. आमच्या वडिलांवरती पिदा नका भावावरती पिदा. तिथे तुमच्या वडिलांचे प्रश्नच येत नाही, जे तुम्ही मला सांगितलं मी ते तुम्हाला रिपीट करते. बरोबर हा आमच्या भावा पिदा वडिलांवर नाही, वडिलांवर लय पिदा आहेत ऑलरेडी. अरे म्हणलं मला ना तुझ्या भावात इंटरेस्ट आहे ना तुझ्या वडिलांमध्ये इंटरेस्ट आहे. कुठली किती इंटरेस्ट आहे. तू आपल्या भाऊ वडिलांना काय बोलली तर आपली मम्मी होईन गं. मॅडम मी काय म्हणतोय आता त्याच्या पुढचा प्रश्न ऐकतो. कंटिन्यू त्याच्या पुढे जाऊन दे, बस काय नाही करत, बस तू शांत बस फक्त. आपल्याला इथून लवकर खाली बसायला लावले तुला. बस तू जर शांत बस बोलली का मुस्कटच फोडन आता कळलं का? तीच कापी आहे त्याला. बरं चला तुमचा प्रश्न कंटिन्यू करा. तर आता असा पुढचा असा प्रश्न आहे आमचा की तुमचा कोणाचा? तुमच्या पाटील मामांनी पण सांगितलंय ना? माझ्या एकटीचाच प्रश्न आहे. मग आमचा नका म्हणू, माझा म्हणा, तुमच्या वहिनींचा म्हणा फक्त. बरं आता बोलू का मी? या प्रश्नाचं उत्तर काय द्यायचं? हा पहिल्या दिवसाचा प्रश्न आहे ते. हा प्रश्न कुठला असतो? हे कुठल्या पुस्तकात वाचला? बिलंगर पुस्तक छापलं त्याच्यात वाचलं. उत्तर काय द्या या प्रश्नाचं? कोणच नाही शकणार. हा प्रश्नच नाही मेन म्हणजे. बोलू का? त्या प्रश्नाचं उत्तर मागा मॅडम अशी खुशी चल की मी भावासोबत लग्न करीन यांच्या बरं घ्या. चला तुमचा प्रश्न कंटिन्यू करा. मंदसारखं करतोय. बरं घ्या कंटिन्यू. मारू नको, असं मोठ्या मुलांना मारायचं नसतं बाबू. आम्ही बारके धीराला मारलंय, मॅडमला राग येते, माऊला राग येतो, धीराला मारलं. मी तुला चांगलं सांगते कुठलं. बरं आम्हाला प्रश्न ऐकायचे आता. हा पुढचा प्रश्न असा आहे की तुम्हाला खासदार व्हायचंय, आमदार व्हायचंय, चौकार व्हायचंय असं काहीतरी मी काल परवा ऐकलं. बरं तुमचं म्हणणं असं आहे का आम्ही नरेंद्र मोदी व्हावा? आणि मी काय म्हणते, पहिला एक प्रश्न सोडव, मग त्याच्यामध्ये आणखीन घालत जा, प्रश्न वाढवत जा. बरं प्रश्न सुद्धा नाही तू इथं लोणचं घालायला लागलाय, रोज नवीन काहीतरी. बरं घ्या चला घ्या काय घ्या प्रश्न. पहिला एकच कोणता तरी प्रश्न सोडव. आता मी तुला एक आयडिया देते बघ, तुला पटत असेल तर. बोला. आता इलेक्शन जवळ आलेत. हा काय जवळ नाही मॅडम, अजून लांब 8 दिवस आहेत. बोलू का नको मी? बरं बोला. आता इलेक्शन जवळ आलेत. जवळ नाही मॅडम, 8 दिवस आहेत अजून. मॅडम 8 दिवस असं तो पुरेल ना? इलेक्शन जवळ आले. जवळ नाही आले, 8 दिवस आहेत त्याला. ठीक आहे, तुझ्या म्हणण्यानुसार इलेक्शन 8 दिवसांनी आलेत, 8 दिवसावर येऊन थांबलेत. ठीक आहे.
तर आता आलेत नाही मॅडम, 8 दिवसानंतर येणार आहेत. हा मॅडम, 8 दिवसांनी कसे होते आले. आई शपथ बाईने तुला फोडून काढला. बरं मॅडम, मला मी कशी मारते ना मॅडम मला लॉजिक सांगा. 8 दिवसानंतर आलेत आणि 8 दिवसात यायला आलेत, काय लॉजिकच नाही मॅडम. त्या थोडं मॅजिक पाहिजे. सोडू का नको सोडू? हा बरं सोडा. हा, तर माझं असं स्पष्ट म्हणणं आहे तुमच्या दोघांना की तुम्हाला आमदार खासदार वॉटेवर जे काही व्हायचंय, काय जे काही तुमची होण्याची इच्छा आहे काय ती पूर्ण करण्यासाठी ना तुम्ही त्याच्याच मागे लागा, इलेक्शनच्या मागे. मॅडम मी काय सांगते, तुम्ही इलेक्शनच्या मागे लागा बस. इलेक्शनच्या मागे कसं लागायचं मॅडम? आता नाही तुम्ही आम्हाला नाही काय मॅजिक नाही तर लॉजिक सांगा. आता मग जिंकायचंय ना सरपंच आमदार खासदार. नाही इलेक्शनच्या मागे कसं लागायचं, पाळायचं का रे? अरे म्हणजे तुम्ही इलेक्शनची कामं कम्प्लीट करा. वोट कसं मॅडम तुम्हाला सांगतो, फक्त दुबईवरनं कॉल येऊन द्या. हा बसल्या जागी भाऊ कॉल लागून आणि ना अख्खे ना वाचलं हालून काढून कळलं का? हा डायरेक्ट असे नोटांचे बंडल पाठवेन रात्री मस्त रात्रीतच पाठवणार सुनसामध्ये. दुसऱ्या दिवशी वोटिंगला लोक 1,000-500 नाही देत, एका घरी लाख रुपये देतो आम्ही. संध्या असे त्यांनी उन्हाचे नाशे. हा कळालं का? हा कळलं ना? पाहिलं का तुम्ही? बघून घ्या बघून घ्या. बघ असंच पाय करलं तो, असं 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 येणार म्हणजे येणार. कळलं का मॅडम? अरे यहाँ भी होगा अब तो सारे जहां में होगा क्या भाई का जलवा, भाई का जलवा. अरे तुम्हाला इलेक्शन जिंकायचं आहे ना, मग बिनभरोशी बसू नका. नाही मॅडम हरायचे मॅडम. तुम्हाला माहिती आहे जिंकायची तर तुम्ही जिंकायचीच म्हणा ना. आणि जिंकायचंय तर मग त्यासाठीच प्रयत्न करा ना. त्यासाठी काय प्रयत्न करू मॅडम? आमचा प्रयत्न एवढाच तुम्हाला आमची भावी वहिनी बनवायची. काय म्हणतोय दादू? नाही भावी वहिनी काय वहिनी बनवायची. इलेक्शन तर आपण जिंकणार, पण आयुष्यात सांगतो जेव्हा सिलेक्शन आपण जिंकल ना, सिलेक्शन होणार भावाचं, वहिनी कोण बनणार? इलेक्शन सिलेक्शन फॉर्म लिहून देऊ का डायरेक्ट? हा तर तुम्ही साईन करा. तुम्ही फक्त नाही का असं लिहा की फक्त नाही का तुमचा भाऊ जर नरेंद्र मोदी बनला तर मी तुमच्या भावासोबत लग्न करणार. लगेच 1 दिवसाचा नरेंद्र मोदी बनणार भाऊ. मॅडम लाखाशिवाय बातम्या वडापावशिवाय खात नाही. मी काय करू? लाख रुपये बातम्या तुम्ही सगळ्यांना भावाला पण बघा बोलून देतो. ठीक आहे मॅडम आणि असं पैसे वाटत राहिलो ना, एक 10 रुपयाचा वडापाव पण लाख रुपयाला घेते. मग सोपं का? वडापाववाल्याला जर आम्ही असे एखादी 2-3 कोटी रुपये दिले ना, वडापाववाल्याला म्हणलं ना लाख रुपयाला वडापाव दे, वडापाववाल्याला विकते येणार. खाणारे लाख असताना देणारे पण लाख असताना मी पैसे त्यांना पुरवणारे पण आमच्यासारखा एकच असेल. 2 वडापाव ते 2 लाख कमावतील. सोनरिता मन काहीतरी आता बोल. तेच तर आमच्या भावा. बरं मॅडम आमच्या भावासाठी 2 शब्द येऊ द्या. मॅडम तुम्ही ना पाणी जावा, खरं दाखवा तुम्ही काय खाल्लंय. तुम्ही बोलत नाही मॅडम. मी ना पाटील मामांना सांगेन तुम्ही आणखी खाल्लं की मॅडम तुम्ही केलंय. आणि तुमची मुलगी काय काय करते? गप्रे मूर्ख बोला. खाल्लं टेन्शन चालतं मला. तुम्हाला माझं ऐकायचं असेल तर ऐका. बरं एक काम करा, आमच्या भावासाठी 2 शब्द बोला. तुमचं भाऊ मी त्याला ओळखत नाही बस. आकाश जगताप. सॉरी स्वतःच्या भावाचं तर नाव आपलं आडनाव काय होतं रे? आपलं पाटील आहे. तुम्हाला दोघं पाहिजे, तुम्ही पाटील मी पाटील. मग पाटलांचा तर बैलगाडा असतो. मग बरं आमच्या भावासाठी 2 शब्द होऊ द्या. हा बोला लवकर, टाइम वेस्ट चाललाय. बोला. ओळखत नाही मी तुझ्या भावाला. आता ओळख करून दिली तुम्हाला. आकाश जगताप आपलं आकाश पाटील. अरे तुम्हाला तुमच्या घरच्यांची नावं माहिती मॅडम. आकाश पाटील घ्या चला. शब्द बोला लवकर 2. दुबईमध्ये जगताप आडनाव येतं, इंडियामध्ये पाटील येतं. काय का तुम्हाला? मॅडम काय ऐका ना, जाऊ दे मरू दे. अरे एवढी शिक्षक असून काही कळत नाही. दुबईला जगताप असते, इथं पाटील असते. राव शिकून सर काही उपयोग नाही. मॅडम तुम्हाला कॉलेजला गेलात का कधी? हा कॉलेजला गेलात का? मला वाटतं ना का पाटील मामांनी काहीतरी स्कॅम करून शिक्षक बनवलेलं. मग काय पोलीस लोकांचं येत असतं, त्यामुळे त्यांना काही कळत नाही. पाटील मामा आज तुम्ही इथं नसतं. मला माझ्या मामावर फकर होता, प्राऊड होता. मला मामावर प्राऊड होता. कारण की मामाकडे क्राऊड होता, पण मामाची पोरगी निघली प्राऊड होती. म्हणून मला मामावर आता प्राऊड झालं का? बरं मी काय म्हणतो, आमच्या भावासोबत लग्न करणार. अक्कल सारखं बोलताय माझ्या शिक्षणावर जाताय. बरं मी काय म्हणतो, तुम्ही कॉलेजला जायचं का? जायचे. मग तुम्हाला नॉलेज का नाही? तुम्हाला नॉलेज आहे का? हे बघा तुम्हाला मला दुबईमध्ये जगताप आडनाव असं आणि
महाराष्ट्रामध्ये पाटील ते काय झालं ना मॅडम, आमच्या भावाकडे पैसा जादा आहे ना, म्हणून बाहेर देशात गेला. आमच्या भावाला पैसे मागतात अशी, म्हणून आमचा भाऊ नाही का आडनाव बदलून जात होते. सरनेम बदलतो डायरेक्ट. माहिती का, तुम्ही माझंच नाव उचललंय आणि मला सगळ्या गोष्टी ऐकवताय. तुमचं नाव काय उचललंय? सोनाली नाव उचललंय का तुमचं? मग त्याच्या पुढचं तर सगळं माझंच उचललंय ना. काय आहे? पाटील का तुम्ही एकटी का? नाही तर म्हणता आकाश, आकाश काही एकटाय का? हा, हे दाखवून काय मोर दाखवून म्हणता हे आकाश पाटलाच आहे. हा, तेव्हा काय आकाश काही एकटाच असतो का? होय, तुम्हाला सांगतो माझं आणि तुम्हाला तुमचं आडनाव विचारलं तर ते सांगता येणार नाही. मॅडम, इतिहासाच्या पुस्तकात माझा जगात जो पहिला जन्मला त्याचं नाव आकाश होतं आणि पहिला जन्मणारा माझा भाऊ होता. आमेर जी अनुष्को तेरी राणी बना के रखूंगा. मॅडम, आकाश बातम्या वडापाव शेअर खात नाही. मी नको खाऊ. मॅडम, तुम्हाला विचारतो मला नाही interest. आहे ना? वडापाव खाण्यात. का हो? रुक जा ओ दिल्लीवर. अरे गेली 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 तुझ्यामुळेच गेली. आज तुझ्यामुळे गेली. आज चांगली आठवत देतो तुम्ही. हा, तुझ्यामुळे गेली. रमडत कर आएंगी ओ मेरे भाई की महबूबा, मेरे भाई की महबूबा, भाई की महबूबा, भाई की महबूबा, भाई की महबूबा, उसे ले जाएंगे वो, दुबई में जाएंगे वो, दोनों महबूबा, हम बैठेंगे बिना पोरी के, हमारी महबूबा, हमारी महबूबा, हमारी महबूबा, हमारी महबूबा. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि फॉलो करायला विसरू नका. आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा. भेटूया पुढील भागात.